नमस्कार. अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये तुम्हाला नेहमीच विविध विषयांवरील विविध विचार करायला लावणारी पुस्तकं बघायला मिळतात. तर चला आज आपण पाहूया टॉप 5 पुस्तकं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे. एक प्रतिभाशाली विचारवंत म्हणून ते ओळखले जातात आणि असा माणूस आपल्या देशाला लाभलेला आहे हे आपलं भाग्यच आहे. तर जगदीश ओहोळ लिखित जग बदलणारा बाप माणूस. जर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. जगदीशब्द फाउंडेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे राजू बाविस्कर लिखित काळ्या निळ्या रेषा. या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. हे पुस्तक म्हणजे एका चित्रकाराचे आत्मकथन नसून समाजातील वंचित वास्तवाचा अस्वस्थ करणारा एक अनुभव आहे. राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे शेषराव मोरे लिखित सेक्युलरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा. सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ काय आहे, धर्मस्वातंत्र्याला मर्यादा किती असावी आणि समान नागरी कायद्याचा वाद का आहे, या सर्व प्रश्नांची सखोल मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे. प्रत्येक तरुण वाचकांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे. आता आपण पुढील पुस्तकाकडे जाऊया. पुढील पुस्तक आहे अरुणा ढेरे यांनी संपादित केलेलं बहुरूपी रामकथा. आपल्याला एकच रामायण माहिती आहे, पण प्रत्येक प्रांतवार, देशावार अनेक लोककथा या रामकथेच्या आहेत आणि या सर्वांचं संकलन अरुणाताईंनी या बहुरूपी रामकथा या पुस्तकामध्ये केलेलं आहे. पद्मगंधा प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 5वं पुस्तक आहे डॉक्टर अनिल गांधी लिखित आणि डॉक्टर हेमलता पिसाळ यांनी संपादित केलेलं साखर गोड पण जीवघेणी. साखरेचा इतिहास काय आहे, त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि योग्य आहाराची गरज या सर्वांचं अगदी सोप्या भाषेमध्ये आणि वैज्ञानिकदृष्ट्या मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. सॅम पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ही होती या महिन्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा.com या संकेतस्थळावर आणि अक्षरधारा बुक गॅलरी बाजीराव रोड येथे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत. तर आपण आपली वाचनाची सवय कायम ठेवूया आणि आपल्या विचारांना दिशा देऊया. धन्यवाद.